जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील समशेतपूर शिवार परिसरात असलेल्या आयन शुगर कारखाना व लोणखेडा येथील ओंकार शुगर कारखाना यांच्याकडे थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला। पेमेंट मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही। नंदुरबार जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार व ऊस तोडणी कामगार यांचे ऊसाचे थकीत पेमेंट जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखान्यांवर ऊसाचे पेमेंट थकले आहे। कारखानदारांनी दिलेल्या मुदतीतही पेमेंट न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता समशेरपूर येथील आयन शुगर कारखान्यावर धाक मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले। जोपर्यंत ऊसाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला। नंदुरबार जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरीचे समशेरपूर येथील आयन शुगर कारखाना व लोणखेडा येथील ओंकार शुगर कारखाना यांच्याकडे ऊसाचे पेमेंट बाकी आहे। संबंधित कारखानदारांनी वारंवार तारखा देऊनही पेमेंट होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। त्यांनी दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांचे ऊसाचे थकीत पेमेंट न मिळाल्याने त्यांनी आज कारखान्यावर धाक मोर्चा काढला व आपला आक्रोश व्यक्त केला। प्रकाशा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। आज रोजी आयन शुगर तालुका जिल्हा नंदुरबार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस थकीत बिल, वाहतूकदारांच्या आणि ऊस तोडणी मजुरी तिघं लोकांचे बिल यांनी थकीत केल्यामुळे आम्ही कलेक्टर महोदय यांना सुद्धा आणि साखर आयुक्तालय राज्य शासनाला सुद्धा आम्ही पत्राद्वारे कळवलेलं होतं, परंतु यांनी आम्हाला वारंवार तारीख पे तारीख देऊन शेवटी आमचे थकीत बिल यांनी दिलेले नाहीत। म्हणून आज रोजी आम्ही या आयन शुगरच्या कारखान्यावरती ठिय्या आंदोलन म्हणून चालू केलेलं आहे। ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार तसेच ऊस तोडणी कामगार यांचे चालू खरीप हंगामातील ऊसाचे बिल थकीत आहेत। तर या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, साखर आयुक्त, साखर उपायुक्त, जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी लेखी निवेदनं दिलेली होती। मागे 6 तारखेपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू करणार होतो, परंतु कारखाना प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासनाच्या प्रतिनिधींसमोर लेखी दिलं की 20 तारखेपर्यंत संपूर्ण थकीत पेमेंट आम्ही अदा करू। आज 24 तारीख आली तरी देखील त्यांनी पेमेंट अदा न केल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला या ठिकाणी धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन सुरू करावं लागतं आहे। आज हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेले, उद्या परवा हे ओंकार शुगर लिमिटेड पुरुषोत्तम नगर या ठिकाणी देखील सुरू होईल। या आंदोलनाची दखल प्रशासनाने घ्यावी अशी आम्हा शेतकऱ्यांची, वाहतूकदारांची आणि ऊस तोडणी कामगारांची प्रशासनाला विनम्र विनंती आहे। नाही तर मग आंदोलनाचे स्वरूप तीव्र होईल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या संबंधित कारखाना प्रशासन आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असं आम्ही आमच्या आंदोलनकर्त्यांच्या वतीने सांगतो।